सध्या कोपरगाव शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल पेट्रोल शिल्लक नसल्याचे फलक पाहायला मिळत आहे। कोपरगाव शहरातील या इंडियन ऑइलचे पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोल उपलब्ध झालं आणि एकच नागरिकांनी या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि अक्षरशः पोलिसांना या ठिकाणी पाचारण करावं लागलेलं आहे, कारण की डिझेल आणि पेट्रोल सध्या तरी याच पेट्रोल पंपावरती मिळत असल्यामुळे जे नागरिक आहे या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या पेट्रोल पंपाचे जे संचालक आहे आपल्या सोबत आहे, काय सकाळपासूनची परिस्थिती या ठिकाणची आहे आणि काय सांगाल? लोकांकडे तालुक्यात कुठे शिल्लक नसल्यामुळं आपल्या पंपावर तुफान गर्दी झालेली आहे। तरी आपल्याकडे डिझेलचा स्टॉक असल्यामुळं आपण सगळ्यांना देत आहोत। शेतकरी बांधव असतील, व्यावसायिक असतील, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। आपण कंपनीकडे मागणी नोंदवलेली आहे, पण कंपनीकडून साठा मिळत नाहीये, त्यामुळे अडचण येत आहे। आपण जर बघितलं तर आज सकाळी किती वाजेपर्यंत तुमचं हे उपलब्ध झालेलं आहे साठा, आणि गर्दीची काय परिस्थिती आहे? थेट तुम्हाला इथं पोलीस आणि होमगार्ड बोलवावे लागलेले आहे। सकाळी 9 वाजता साठा उपलब्ध झालेला आहे। 17,000 डिझेल आणि 5,000 पेट्रोल आलेलं आहे। पण शेतकऱ्यांची आणि व्यावसायिकांची तुफान मागणी असल्यामुळं आणि ड्रम बरेच आल्यामुळं पोलिसांना फोन केला। पोलीस मोठ्या प्रमाणात इथं आले आणि त्यांनी बरंच सहकार्य केलं। कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे आभार मानतो की त्यांनी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। हायवे सुद्धा जाम झालेला होता त्यामुळं, पण त्यांनी तो सगळा क्लिअर केला। या ठिकाणची परिस्थिती पाहता जे ड्रम आणलेले आहे, बॅरल आणलेले आहे, त्याला मर्यादा आहे की किती लिटर पेट्रोल देत आहे की असे कितीही लिटर किंवा भरून तुम्ही देत आहे काय? मान्य जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांनी मध्ये जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकानुसार आपण शेतकऱ्यांसाठी कॅनमध्ये देत आहोत आणि कॅनमध्ये देण्यासाठी 35 लिटरच ते बसतं, फार त्याच्यापेक्षा जास्त बसत नाही, त्यामुळे आपण तेवढंच देत आहोत। आणि पेट्रोलची काय स्थिती आहे? पेट्रोल लागल तेवढं देत आहे की काही लिमिटेशन तुम्ही टाकले? लिमिटेशन अजून तरी तसं काही ठेवलेलं नाहीये, पण सगळ्यांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण हायवेची दृश्य जे आहे तर पाहण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दुचाकी स्वार मोठ्या संख्येने आलेले आहेत, त्याचबरोबर जे 4 चाकी वाहने आहेत ते डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। त्यांचं जे नगर मनमाड महामार्गावरती जवळपास अर्धा पाऊण किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे नागरिकांना, भारतवासियांना आवाहन केले की जे पेट्रोल डिझेलचा वापर हे आवश्यक आहे तेवढंच करा, आणि पोलीस प्रोटेक्शनमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात पेट्रोल आणि डिझेल विक्री केली जात आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर जे इंधनाचा तुटवडा निर्माण होतोय, त्यामुळे आता कुठंतरी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याची गरज आहे आणि असंच आवाहन प्रशासनाच्या वतीने सुद्धा करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन राजीवीसह मी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।